ताबडतोब फील्ड क्षेत्ररक्षण सजवा, ताबडतोब फील्ड लावून घ्या. अण्णा 11 चला. द्वितीय फेरीला आपण पाहतो या ठिकाणी सुरुवात होतीये. साई सिल्वर घोरपडी आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतो मैदानावरती अण्णा 11 हा संघ मैदानावरती उतरलाय. अण्णा 11 संघानं टॉस जिंकत क्षेत्ररक्षण गोलंदाजीचा निर्णय जो काही घेतलाय. पंचांचा इशारा लेस प्लेचा जो येतोय. स्ट्रायकेटवरती पहा फलंदाज मैदानावरती तयार आहे. महेश पहिलं षटक घेऊन राज गोलंदाजी मार्कवरती तयार. हा चेंडू पहा इथं रिव्हर्स साठी प्रयत्न आपल्याला थोडासा दिसला, पण बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क मैदानावरती या ठिकाणी झाला नाही. कशा पद्धतीने आपण पाहतो मैदानावरती आता कामगिरी केली जाणार हे आपण पाहणार आहोत. द्वितीय फेरीतील पहिला सामना, पहिली इनिंग मैदानावरती मात्र या ठिकाणी रंगते. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळाय. क्षेत्ररक्षक पहा दोन क्षेत्ररक्षकच्या दरीमध्ये हा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जाणारा. एक सिंगल येते. धाव फलक मैदानावरती पुढे जाते. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं एक धाव जी धाव फलकावरती लागली. श्री गणेश झालाय. सुरुवात झालीये. अकाउंट उघडलंय. आपण पाहूया आता अकाउंट मध्ये किती धावा जोडल्या जाणार हे 5 षटकांमध्ये समजणार आहे. 4 षटकांमध्ये. या अगोदरचे सामने तुम्ही पाहिले 5 षटकांचे होते. आता 4 षटकांचे सामने या ठिकाणी मात्र मैदानावरती जे असणार आहेत. गोलंदाज पहा पुन्हा एकदा. राज मैदानावरती उजव्या हाताला तयार. फील्ड सजेशन तुम्ही पाहताय कशा प्रकारचं जे केले गेलेलं आहे. गोलंदाज तुम्ही रणअप पहा. 4 ते 5 पावलांचा फक्त रणअप आहे, पण अचूक टप्प्यांचा मारा हे मात्र
गोलंदाजाचं एक मुख्य अस्त्र आहे. पहा खोलवर पद्धतीचा चेंडू पुढे एकदा दिशा देण्याचं काम मात्र मैदानावरती जे केलं गेलं. पहा फलंदाजाला कोणत्या पद्धतीने हात खोलून देत नाही हा गोलंदाज, बांधून ठेवण्याचं काम करतोय. आणि पहिल्या षटकामध्ये तुम्ही जर दबाव तंत्र निर्माण केलेला तर कदाचित येणाऱ्या काही षटकांमध्ये फलंदाज मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. आणि पहा अशा पद्धतीत विकेट्स येण्याचे चान्सेस देखील मैदानावरती भरपूर असतात. त्यामुळे पहिलं षटक मैदानावरती तुम्ही जर अतिशय बहारदार पद्धतीने केलं, धावा रोखल्या गेल्या, विकेट्स घेतल्या, तर फलंदाजी करणाऱ्या संघावरती नक्कीच तुम्ही दबाव तंत्र निर्माण करू शकता. गोलंदाज राज, हा चेंडू पुन्हा एकदा पहा सुरेख आहे. पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी गोलंदाजाचा, त्या ठिकाणी फलंदाजाचा पाहतोय. गोलंदाज पहा किती चाणक्य आहे. मैदानावरती कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. फलंदाज पहा पूर्णपणे बॅकफूटवर जात बॅट फिरवतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण इथं चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. हा चेंडू पहा गॅप मध्ये पुन्हा एकदा ढकललाय, रूम बनवली आहे. आणि पहा या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला पाठवर असताना 2 धावा धावफलकावरती आल्यात. एक दर्जेदार कामगिरी तुम्ही पाहता मैदानावरती या ठिकाणी जी आहे. आणि पहा ती तुम्हाला करावी लागेल. सामन्यात जर तुम्हाला विजेतेपद मिळवायचं असेल तर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानावरती खेळावे लागेल. तुमचं योगदान मैदानावरती असणं फार गरजेचं आहे. सांघिक खेळ करणं मैदानावरती फार गरजेचं आहे. कोणत्या एका गोलंदाजाने किंवा एका फलंदाजाने तुम्ही सामना जिंकणार नाहीयेत. तुमची टीम युनिटी, तुमचा सांघिक खेळ हा मैदानावरती फार महत्वपूर्ण आहे. आणि त्यानंतर तुम्ही प्रतिस्पर्ध्याला मात देऊ शकता. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, चांगल्या पद्धतीची फलंदाजी, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण हे नक्कीच तुमच्या संघाचं मनोबल वाढवणार या ठिकाणी नक्कीच ठरू शकतं. एक उत्साह दर्शक वातावरण देखील तुम्ही मैदानावरती त्या ठिकाणी पाहू शकता. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही ज्यावेळेस होतं त्यावेळेस पहा तुम्हाला चेअरअप भेटतो. आणि पहा त्या चेअरअप नक्कीच तुमचं मनोबल देखील बरंचसं वाढलेलं असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये एक चांगलं क्रिकेट तुमच्याकडून नक्कीच क्रीडा रसिकांना, तुमच्या संघाला त्या ठिकाणी अपेक्षित असतं. आपण पाहूया आता कशा पद्धतीची कामगिरी मैदानावरती या ठिकाणी केली जाणार. षटक क्रमांक 2 पहा गोलंदाज तयार होतोय. बॉलर्स नेम हरीश. हरीश मैदानावरती पहा दुसरं षटक घेऊन मात्र समालोचन कक्षेकडनं मारा करण्यासाठी तयार. हा चेंडू पहा पुन्हा एकदा स्लोवर वन केलाय. इथं पहा बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. गोडल्या स्पॉटवरती हा चेंडू केला. त्यानंतर पहा आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि पहा बॅटचा कोणताही संपर्क मैदानावरती दिसला नाही. हरीश तुम्ही पाहताय. हा चेंडू पुन्हा एकदा पहा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न आता यशस्वी झालाय. अण्णा पहा संघनायक चेंडूवरती येतोय. मिडॉनच्या दिशेला तुम्ही पाहता त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण करतोय. षटक क्रमांक 2 मैदानावरती या ठिकाणी जे आहे 4 षटकांचा द्वितीय फेरीतील पहिला सामना या ठिकाणी जो असणार आहे. या दरम्यान पहा क्लीन बोल्ट, क्लीन बोल्ट आणि फलंदाज बाद. पहा गोलंदाज मैदानावरती तयार. उजव्या हाताला पुढे एकदा हा चेंडू पहा पॉइंटला खेळलाय. खराब क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षण पहा थोडंसं खराब आहे.
चुकी मैदानावरती तुम्ही पाहताय आणि या दरम्यान 2 धावा वसूल केल्यात. चुका मैदानावरती आपण पाहतोय टाळणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक चुकी तुम्ही सामन्यापासून बरेचसे दूर लोटले जाऊ शकता. एक एक धाव महत्वपूर्ण आहे. आता एका धावेला काय किंमत आहे, ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करणारा संघ फलंदाजीसाठी येईल आणि तुम्ही पाहताय मैदानावरती काही वेळेस आपण पाहिले कित्येक वेळा सामने टाय अवस्थेमध्ये सुटतात, कंपल्सरी चेस असते, एका एका धावेनं सामने गमावे लागतात. त्या परिस्थितीत तुम्ही पाहिलेत एक एक धाव किती महत्वाची आहे, एका एका धावेचं महत्व किती आहे. पहा चेंडू पुढे एकदा खेळलाय, क्षेत्ररक्षक 2 वर्ण चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि 2 धावा वसूल केल्यात. एक चांगले क्रिकेट तुम्ही पाहताय. मोठमोठे फटके जरी येत नसले तरी इथं सिंगल डबलच्या साह्यानं धावा वसूल केल्या जात आहेत आणि हे क्रिकेट मैदानावरती तुम्हाला खेळावे, कारण प्रत्येक चेंडूवरती तुम्ही मोठमोठे फटके खेळू शकत नाही. तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार खेळता येणार नाही. त्यामुळे सिंगल डबल मैदानावरती नक्कीच घ्यावे लागतील. खराब चेंडूवरती आक्रमण करावे लागेल. हे क्रिकेट आहे. पहा डॉट चेंडू मैदानावरती या ठिकाणी आपण पाहतोय. डॉट चेंडू जो केला गेला, षटक देखील मैदानावरती संपले. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 9 धावा या धावफलकावरती आल्यात. 9 धावा पूर्णपणे धावफलकावरती लागल्यात. पहा 9 धावा पूर्णपणे 2 षटकांच्या समाप्तीनंतर लागल्यात. 4 षटकांचा सामना आहे. अजून 2 षटक बाकी आहेत. पाहूया उर्वरित 12 चेंडू 2 षटकांमध्ये किती धावा येत आहेत, हे आपण या ठिकाणी नक्कीच पाहणार आहोत. पाहता षटक क्रमांक 3 गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक नवीन गोलंदाज मैदानावरती येतोय. बॉलर्स नेम राजू पवार. पहा मैदानावरती मात्र गोलंदाजी मार्गवरती जो आलाय, तिसरं षटक घेऊन मात्र मारा करण्यासाठी त्याला आमंत्रित केलाय. इथं पहा बॅटची एज त्यांच्या पाठीमाग सुरेख झेल टिपलाय आणि फलंदाज पाहत. पहा फलंदाज मैदानावरती बाद झालाय. तिसरं षटक मैदानावरती तुम्ही पाहताय. राजू पवारनं चेंडू हातामध्ये घेतला आणि पहा पहिल्या चेंडूवरती मात्र त्याने यश संपादन केले. एक दर्जेदार कामगिरी या ठिकाणी मात्र जी होती आणि ती करावी लागणार आहे. पहा पुढे एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. राजू हा चेंडू पहा, इथं क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. लागोपाठचा दुसरा बळी आणि फलंदाज बाद. फलंदाज तुम्ही पहा मैदानावरती या ठिकाणी बाद झालाय. एक दर्जेदार पद्धतीनं तुम्ही पाहता मैदानावरती मात्र गोलंदाज पहा राजू पवार आलाय आणि आल्याबरोबर मात्र त्यानं 2 एक जबरदस्त धक्के संघाला मात्र जे दिले गेलेत. 2 फलंदाज मात्र माघारी परतवलेत. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिले एक विकेट हॅट्रिक देखील ह्या मैदानावरती मात्र जी पूर्ण झाली आणि पहा एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही पाहता मैदानावरती या ठिकाणी मात्र कामगिरी जी केली जाते. आता पहा इथून पुढे मात्र फलंदाजी करणारा संघ तुम्ही पाहता कशा पद्धतीने मैदानावरती सावरणार आहे हे आता आपण पाहणार आहोत. पहा गोलंदाज पुढे एकदा तयार. कशा पद्धतीने आता कामगिरी मैदानावरती केली जाते हे आपण पाहणार आहोत. हा चेंडू पहा अतिशय सुरेख लाजवाब चेंडू पहा. राजू पवारची गोलंदाजी आज सकाळच्या सत्रापासून तुम्ही पहा राजू पवारनं आज गोलंदाजीमध्ये नक्कीच सर्वांना प्रभावित केलंय.
सकाळच्या सत्रामध्ये देखील एक चांगला स्पेल त्याचा तुम्ही पाहिला आणि ह्या सामन्यामध्ये देखील तुम्ही पाहताय एक जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती मात्र राजू पवार मैदानावरती करतोय. हा चेंडू पहा पुन्हा एकदा अतिशय सुरेख लाजबाब गोलंदाजी मैदानावरती या ठिकाणी आहे. वन बाउन्स तुम्ही पाहता मैदानावरती या ठिकाणी मात्र पंचांनी या ठिकाणी जे कळवले आणि धावफलक देखील आपण पाहतोय मात्र जे पुढे सरसवले गेले. पुढे एकदा पहा गोलंदाज मैदानावरती तयार. कशा पद्धतीने पहा मैदानावरती मात्र कामगिरी केली जाईल हे आपण पाहणार आहोत. हा चेंडू पहा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि हा चेंडू पहा थेट सीमारेषेच्या बाहेर येतोय आणि हा षटकार. षटकार मैदानावरती आलाय. धावफलक आपण पाहतोय मैदानावरती 6 धावेने झटपट पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती धावा येत आहेत. 15 धावा धावफलकावरती आल्यात. पहा गोलंदाज पुढे एकदा तयार. राजू पवार वरती आक्रमण चढवलंय. पुढे एकदा पहा चेंडू पॉइंटच्या दिशेला मात्र गॅप मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे आणि हा चेंडू पहा सीमा रेषेच्या जवळपास फील्ड होतोय आणि याच दरम्यान आपण पाहिले धावा देखील मैदानावरती जे येत आहेत. 3 धावा या ठिकाणी मैदानावरती आल्यात आणि 3 धावेने या ठिकाणी पहा धावफलक मैदानावरती जे पुढे सरकले गेले. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती आल्यात. अठरा धावा पूर्णपणे धावफलकावरती लागल्या गेल्यात. कशा पद्धतीने पहा आता कामगिरी मैदानावरती जी केली जाईल हे आपण आता पाहणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. तीन षटकाचा खेळ तर संपलाय. आता पहा शेवटचं षटक मैदानावरती तुम्ही पाहताय. चौथं आणि अंतिम षटक मैदानावरती येते. राज मैदानावरती आलाय. हा चेंडू पहा ब्लॉक ऑफ लेनचा होता. चेंडूला दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हरला जाईल. चेंडू त्या ठिकाणी फील्ड केला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वी होतोय. पहा या ठिकाणी मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. 2 धावेने पहा धावफलक देखील जे पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती 20 धावा धावफलकावरती आल्यात. 4 षटकांचा सामना आहे. किती धावांचा पल्ला मात्र फलंदाजी करणारा संघ मैदानावरती पूर्ण करतोय हे आपण पाहणार आहोत. चला वेळ वाचवा. हा चेंडू पहा या दरम्यान पुढे एकदा मैदानावरती आडव्या बॅटने खेळलाय. मिडॉनला चेंडू जो खेळलाय आणि पहा पुढे एकदा सिंगल येते. पहा आता शेवटचं षटक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र मोठमोठे फटके येणं फार गरजेचं आहे. शेवटच्या षटकामध्ये षटकार चौकार खेळणं गरजेचं आहे. 21 धावा या ठिकाणी मात्र धावफलकावरती आल्यात. शेवटच्या षटकातील काहीशे चेंडू मैदानावरती बाकी आहेत. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू फुल टॉस बिग ब्लास्ट केलाय आणि पहा थेट चेंडू सीमा पार आणि हा षटकार. षटकार मैदानावरती आलाय. 6 धावेने पहा धावफलक या ठिकाणी मात्र झटपट पुढे जाते. चला जुना चेंडू द्या पटकन. वेळ घेऊ नका. वेळ आपल्याकडं भरपूर कमी आहे.
गोलंदाज पहा पुढे एकदा तयार. अशा पद्धतीने पहा मैदानावरती आता कामगिरी केली जाईल हे आपण पाहणार आहोत. या दरम्यान पहा क्लीन बोल्ट, थेट यष्ट्यांचा भेद आणि फलंदाज बाद. चला वेळ वाचवा फलंदाज. शेवटचं षटक आहे. स्कोर कार्ड वरती पुढे एकदा नजर टाकूया. साई सिल्वर घोरपडी हा संघ तुम्ही पाहताय प्रथम फलंदाजी करतोय आणि शेवटचं षटक सुरू असताना धावफलकावरती आहेत. 27 धावा ह्या धावफलकावरती आहेत आणि तुम्ही पाहताय मैदानावरती आता कशा पद्धतीनं या ठिकाणी मात्र कामगिरी केली जाईल हे आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा पुन्हा एकदा स्क्वेअरला खेळलाय. लॉंग लेगच्या दिशेला हा चेंडू जाईल आणि पहा चेंडू थेट सीमा पार. षटकार. षटकार मैदानावरती आलाय 6 धावा. चला चेंडू पटकन आतमध्ये पाठवा. जुना बॉल द्या. वेळ घेऊ नका. चला वेळ वाचवा. लागोपाठचे 2 षटकार तुम्ही पाहताय. पुढे एकदा पहा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. शेवटच्या षटकामध्ये मात्र आक्रमक फलंदाज तुम्ही पाहताय. आक्रमकता पाहताय. इथं पहा बॅट आणि चेंडूचा कोणताही मिलाफ नाहीये. शरीरावरती चेंडू आदळलाय आणि इथं सिंगल येणार आहे आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. फलंदाज मैदानावरती बाद. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं पहिली इनिंग मैदानावरती संपली आणि साई सिल्वर घोरपडी संघाच्या स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं चौतीस धावा झाल्यात आणि 35 धाव्यांचं टार्गेट मैदानावरती असणार आहे. 24 चेंडू आणि 35 धावा विजयासाठी अन्ना 11 संघ समोर आहेत.
चला वेळ घेऊ नका, वेळ वाचवा. वेळ आपल्याकडे कमी आहे, वेळ वाचवा. पहा सामन्याला सुरुवात होतीये. 35 धाब्यांचा आव्हाड आहे. पहिला चेंडू पहा, पॉइंट डोक्यावर जो खेळलाय आणि थेट चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं स्वागत, वेलकम केलंय. 4 धावा चौकार. हा चेंडू पहा, डीप मिड विकेटला खेळलाय. प्रचंड मोठा स्ट्रोक खेळलाय. चेंडू थेट सीमा पार आणि षटकार. 6 धावा. गोलंदाज पहा पुढे एकदा तयार झालाय. हा चेंडू पहा, या दरम्यान खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. न्यू बॅट्समॅन सागर मैदानावरती तयार. पहा पहिल्या 2 चेंडूवरती 2 विस्फोटक फटके आले, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. पाहता कशा पद्धतीने मैदानावरती मात्र कामगिरी केली जाणार हे आपण आता पाहणार आहोत. हा चेंडू रिव्हर्स रिव्हर्स आणि हा चेंडू थेट सीमा पार जातोय. पंचांचा इशारा येईल. षटकार. 6 धावा. पहा मैदानावरती 2 षटकार आणि 1 चौकार आलाय. 16 धावा धावफलकावरती आल्यात. 1 फलंदाज बाद झालाय. पुढे एकदा पहा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. हा चेंडू पहा पुढे एकदा मैदानावरती. इथं लेग विफरचं छोटस अपील आहे. एक सिंगल तरी येते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानावरती कोणताच नाही.
पहा धावफलकावरती जर आपण पाहिले या ठिकाणी 17 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाजी बारवरती पहा पुढे एकदा गोलंदाज मैदानावरती पुन्हा एकदा या ठिकाणी तयार. कशा पद्धतीने पहा मैदानावरती आता कामगिरी केली जाईल हे आपण पाहणार आहोत. या दरम्यान पहा पुढे एकदा चेंडू खेळलाय झेल ओ निसटतोय झेल निसटलाय. या दरम्यान आपण पाहतोय पुढे एकदा एक सिंगल येते. यानंतर पहा दुसरा सामना द्वितीय फेरीतील दुसरा सामना मैदानावरती जो तुमच्या समोर येणार आहे. सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधामध्ये दुसरा संघ मैदानावरती असणार आहे. यशवंतदादा पासंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर. चला दोन्ही संघाचे संगणक. आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे. एका इनिंग साठी फक्त तुम्हाला 16 मिनिटं असतील. एखादा संघ जर क्षेत्ररक्षण करण्यासाठी वेळ घेत असेल तर त्या संघाला फक्त 3 षटके भेटतील. चला शिरूर संघाचा संगणक उपस्थित आहे. सूरजदादा निंबाळकर संघाचा संगणक. चला पुढे एकदा पहा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. हा चेंडू पहा या दरम्यान खेळ आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूरपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल मैदानावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला गेलाय. एक सिंगल मैदानावरती येते. धावफलक पुढे जाणार आहे. चला टॉस आपण करतोय. सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन संघाचा संगणक. चला वेळ आपल्याकडे कमी आहे. चला वेळ वाचवा. क्षेत्ररक्षण करणारा संघ. चला 16 मिनिटं तुमच्याकडे फक्त असतील. हा चेंडू पहा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि ह्या ठिकाणी पहा झेल मैदानावरती होतोय आणि नो चेंडू आहे. नो चेंडू ह्या ठिकाणी आहे. पहा मैदानावरती नो चेंडू होता. त्यानंतर मात्र एक जीवदार मैदानावरती भेटले. धावफलक जर आपण पाहिलं धावफलकावरती धावा येतात. 22 धावा पूर्णपणे धावफलकावरती लागले गेलेत. चला सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन संघाचा संगणक. वेळ घेऊ नका. चला टॉस करतोय आपण. शेवटचे पहा 17 चेंडू मैदानावरती शिल्लक आणि 13 धाव्यांची गरज आहे. सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट्स संघानं टॉस जिंकलाय. काय घेतलंय? पहा थ्रो गोलंदाजीसाठी 3 धावांची पेनल्टी आहे आणि गोलंदाज बंद आहे आणि 2 पळून एकूण 5 धावा या ठिकाणी ज्या आल्यात. काय घेतलंय? क्षेत्ररक्षण घेतलंय. यानंतर सामना संपल्यानंतर लगेच फक्त 16 मिनिटं असतील. जर उशीर केला तर 3 षटक 4 षटक. जर लगेच क्षेत्ररक्षण लागलं नाही तर 3 षटक होतील. पुढे एकदा पहा चेंडू मैदानावरती खेळाय. क्षेत्ररक्षक मात्र दूरवर चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती कोणताच नाहीये. धावफलक मैदानावरती एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती धावा आल्यात. 25 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी अजूनही 10 धाव्यांची आवश्यकता आहे. 10 धावांची आवश्यकता या ठिकाणी मैदानावरती जी आवश्यक. गोलंदाज पुढे एकदा. हा चेंडू पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. फलंदाज मैदानावरती बाद झालाय. नेक्स्ट बॅट्समन. चला पटकन वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारा संघ टीम मीटिंग्स नको आहेत. अजून 4 मॅचेस घ्यायच्यात आपल्याला. वेळ वाचवा.
गोलंदाज पहा पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र मैदानावरती तयार आहे. कशा पद्धतीने पहा मैदानावरती आता कामगिरी केली जाईल. 10 धावांची आवश्यकता अजूनही विजयासाठी आहे. हा चेंडू पुन्हा एकदा लाजबाब सुरेख चेंडू मैदानावरती केलाय पहा. 10 धावा इथं मैदानावरती विजयासाठी आवश्यक आहेत. 25 रन्स. हा चेंडू रिव्हर्स अटेचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा अयशस्वी ठरतोय फलंदाज. गोलंदाज पहा मैदानावरती अतिशय सुरेख कामगिरी करतोय. लागोपाठचे काहीशे डॉट चेंडू विकेट्स मैदानावरती मिळवल्यात आणि इथं पहा गोलंदाज आपल्या संघाला थोडासा ग्रेट थ्रू मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय. हे या ठिकाणी गरजेचं आहे. 10 धावा जरी तुम्हाला बनवायच्या असल्या तरी पहा कशा पद्धतीनं मैदानावरती आता कामगिरी केली जाणार. पुढे एकदा पहा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. हा चेंडू या दरम्यान पहा बॅटची एज घेतोय यष्टीरक्षक चेंडू खाली झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. चला नेक्स्ट बॅट्समन वेळ घेऊ नका, पटकन वेळ घेऊ नका. कशा पद्धतीने पहा मैदानावरती कामगिरी केली त्याचप्रमाणे पुरामगुडे सर देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. सरांचं देखील या ठिकाणी स्वागत. पहा पुढे एकदा मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाज तयार झालाय विजयासाठी. 35 धाब्यांचं टार्गेट आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा बॅटची एज घेतोय बॅकफूट पॉइंट वरती. हा चेंडू जातोय एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा पहा मैदानावरती पूर्ण. 2 धावेने धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 27 धावा धावफलकावरती ज्या आहेत. शेवटचे 11 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. चला सामन्याला वेग द्या, सामन्याला वेग द्या. सूरजदादा निंबाळकर स्फूट फाउंडेशन तयार राहा. हा सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावायचे. हा चेंडू पहा पुढे एकदा स्वीप केलाय आणि स्क्वेअरच्या दिशेला जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पहा पोहोचतोय आणि 2 धावा पुन्हा एकदा येत आहेत. धावफलक पुढे सरसवते. स्कोर कार्ड वरती पुढे एकदा नजर टाकूया. 29 धावा शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू आणि विजयासाठी 6 धाब्यांची आवश्यकता आहे. चला वेळ वाचवा. आणि यशवंत आता पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर आपली आघाडीची जोडी तयार ठेवा. हा चेंडू पहा पुढे एकदा हलक्या तरी खेळलाय. एक सिंगल मैदानावरती. दुसऱ्या धावेचा पुढे एकदा प्रयत्न केला ह्या ठिकाणी आणि आपण पाहतोय नकार दिला गेलाय. कॉल नाकारलाय. धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती आल्यात 30 धावा. उर्वरित 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धाव्यांची गरज. गोलंदाज पुढे एकदा तयार. हा चेंडू पहा या दरम्यान सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवर झेल झालाय आणि फलंदाज बाद. फलंदाज मैदानावरती बाद होतोय. शेवटचे पहा मैदानावरती आता 8 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत आणि 5 धाब्यांची गरज आहे. शेवटचे 8 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण तुम्ही पाहता मैदानावरती या ठिकाणी जे आहे. चला वेळ घेऊ नका, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. 8 चेंडू 5 धावा असं समीकरण मैदानावरती या ठिकाणी जे असणार आहे. पुढे एकदा पहा आता नवीन फलन. चला वेळ वाचवा, वेळ आपल्याकडे कमी आहे.
गोलंदाज पहा पुन्हा एकदा मैदानावरती या ठिकाणी तयार. 5 धाब्यांची आवश्यकता अजून आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. चला वेळ वाचवा. पुन्हा एकदा पहा सामन्याला जी सुरुवात होते 5 धावा विजयासाठी आवश्यक. हा चेंडू या दरम्यान खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू मैदानावरती झालाय. शेवटचे 7 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. 7 चेंडू 5 धावा. क्षेत्ररक्षण करणारा संघ वेळ वाचवा. प्रत्येक चेंडू नंतर टीम मीटिंग नकोय. वेळ वाचवा. अजून 4 सामने खेळवायचेत त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. अतिशय सुरेख पद्धतीने तुम्ही पाहताय गोलंदाजी मैदानावरती तुम्ही पाहता या ठिकाणी मात्र मैदानावरती हा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न आणि थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज बाद. फलंदाज मैदानावरती बाद. चला नवीन बॅट्समन. वेळ आपल्याकडे कमी आहे. घाई करा. शेवटचे आपण पाहतो या ठिकाणी आता चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. मैदानावरती या ठिकाणी पहा हे षटक मैदानावरती अतिशय सुरेख पद्धतीचं तुम्ही मैदानावरती या ठिकाणी पाहिलं. चला वेळ वाचवा. टीम मीटिंग नकोय. टीम मीटिंग टाळा. टीम मीटिंग नकोय. चला नवीन फलंदाज. चला वेळ आपल्याकडे फार कमी आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 5 धावा या ठिकाणी मात्र अंडा 11 संघासाठी मात्र टार्गेटचे आहे त्यामुळं वेळ वाचवा. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय संघाचा संगणकांना स्वतः मात्र मैदानामध्ये. पाहूया आता कशा पद्धतीची कामगिरी या ठिकाणी मात्र जी असणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. एक मोठा फटका मैदानावरती पहा. सामन्यामध्ये पुन्हा एकदा थोडीशी रोमांच निर्माण करेल. सामना मात्र अन्ना 11 संघाकडे झुकवेल. पण गोलंदाजाने जर इथे विकेट घेतल्या डॉट चेंडू घेतले तर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह जे निर्माण होणार आहेत. 6 चेंडू आणि बनवायच्यात 5 धावा. चला वेळ वाचवा. यानंतर सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन तयार राहा आणि यशवंतदादा पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर दोन्ही संघ यानंतर तयार राहा. शेवटचे 6 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा या दरम्यान खेळ आहे. अगदी लॉंगॉनच्या दिशेला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती कोणताच नाहीये. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि विजयासाठी बनवायच्या 4 धावा. 5 चेंडू 4 धावा. साई सिल्वर घोरपडी आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय अन्ना 11 द्वितीय फेरीतील पहिला सामना या ठिकाणी रंगलाय. कोणता संघ मात्र या ठिकाणी बाजी मारतो हे आपण आता पाहणार आहोत. संघाचा संगनायक संघाचा कणा संघाचा सेनापती मात्र आता खिंड लढवतोय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी बनवायच्या 4 धावा. हा चेंडू इथं पहा. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. टिप रक्षक तुम्ही त्या ठिकाणी पाहताय एक चूक करतोय. एका चुकीचं रूपांतर मैदानावरती एका धावेत केले. बाईच्या स्वरूपात धाव भेटते. धावफलक पुढे सरसवले. स्कोर कार्ड वरती लागल्यात 32 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि विजयासाठी बनवायच्या 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. गोलंदाज पहा पुढे एकदा. 4 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. हा चेंडू पहा जमिनीला समांतर असा खेळला. इथं क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख. लाजवाब. 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. सामना पहा पुन्हा एकदा मात्र रोमांचक स्थितीमध्ये आलाय. 6 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज होती. सामना पहा कोठून कुठे आलाय. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. हा चेंडू पहा पुढे एकदा मैदानावरती खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि फलंदाज बाद. फलंदाज मैदानावरती बाद झालाय. चला वेळ घेऊ नका. वेळ वाचवा. नेक्स्ट बॅट्समन. चला चला वेळ वाचवा. न्यू बॅट्समन. शेवटचे पहा या ठिकाणी आता 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. न्यू बॅट्समन. बॅट्समन नेम
राजू पवार. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. यानंतरचे दोन्ही संघ तयार राहा. शिरूर आणि सूरजदादा निंबाळकर, यशवंतदादा पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर आणि सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन तयार राहा. वेळ आपल्याकडे कमी आहे, वेळ वाचवायचा आहे. 2 चेंडू 2 धाव्यांची गरज. अण्णा मात्र आपण पाहतोय स्ट्रायकेट वरती तयार. पाहूया सामना रोमांचक स्थितीमध्ये आलाय. 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. हा चेंडू या दरम्यान लॉंगॉनला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं सामना संपलाय. अण्णा 11 ह्या संघाने इथं पहा हा सामना मैदानावरती मात्र जिंकलाय. विजेतेपद आपण एक धाव या ठिकाणी, एक धाव या ठिकाणी बाकी आहे. एक चेंडू आणि एक धाव या ठिकाणी नक्कीच बाकी असं वाटलं होतं. या ठिकाणी धाव पूर्ण झाली आहे. एक चेंडू आणि एका धावेची गरज मैदानावरती आहे. एक धाव या ठिकाणी नक्कीच. चला वेळ घेऊ नका, वेळ आपल्याकडे कमी आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. कंपल्सरी चेस आहे त्यामुळं वेळ वाचवा. कंपल्सरी चेस आहे, वेळ वाचवा. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. यानंतरचे 2 संघ रेडी आहेत का? सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन रेडी आहे का? यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावा आणि त्यानंतर यशवंतदादा पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर 2. आणि हे पहा फक्त 16 मिनिटं असतील. 16 मिनिटांमध्ये तुमच्या जेवढ्या ओव्हर होतील ना त्याच ओव्हर ग्राह्य धरल्या जातील. त्यानंतर 3 इनिंग संपणार आहे. त्यानंतर दुसऱ्या संघाला त्या ठिकाणी चान्स असतील. त्यामुळे फक्त 16 मिनिटं तुमच्याकडे असतील. पहा पुढे एकदा मैदानामध्ये शेवटचा एक चेंडू आणि एका धाब्याची गरज आहे. एक चेंडू आणि एका धाब्याची गरज मैदानावरती. स्ट्राईक एंडवरती संघाचा संघनायक. हा चेंडू या दरम्यान लॉंगॉनच्या डोक्यावरनं खेळलाय आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय अण्णा 11 संघानं हा सामना मैदानावरती जिंकलाय. चला यशवंत दादा पाचंगे शिरूर संघ मैदानावरती 2 फलंदाज तयार ठेवा आणि सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. 16 मिनिटं फक्त तुमच्याकडे आहेत.